तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. तर चला, इथे उठलेली आहे मी आणि घरातलं थोडंसं किचन वगैरे थोडं आवरून घेत आहे. कारण रात्रीच मी किचन क्लीन करून भांडे वगैरे घासून घेतले होते. तर ते भांडे वगैरे आता लावून घेते आणि आता मला स्वयंपाक स्टार्ट करायचा आहे. तर आता जे भांडे घासून ठेवले होते ना मी पाणी निचरण्यासाठी, ते भांडे पण लावून घेते आणि भात पण मला घालायचा होता. तर एका पातेल्यामध्ये मी अंडे ठेवलेले आहेत उकडण्यासाठी आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी भात घालत आहे शिजण्यासाठी. तर इथे मी किचनमध्ये गेले आणि एका पातेल्यामध्ये घेतलेले आहेत अंडे. आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि मुलं तर उठलेली होती, बसली होते मुलं पण, आणि पूर्ण आवरून झालेलं आहे घरातलं झाडू वगैरे. आणि किचनमध्ये याच्यासाठीच गेली मी की चला आता लवकर म्हणलं स्वयंपाकही करून घ्यावा. तर इथे होतं डब्यामध्ये पाणी, मग मी पाणी घेतलं होतं जगामध्ये. आणखी अंडे वगैरे उकडण्यासाठी ठेवले, कारण रोज सकाळी मी मुलांना 2 अंडी देत असते नाश्त्याला. कारण का तर प्रोटीन असते ना अंड्यामध्ये, तर ते छान असतं मुलांसाठी, हेल्थसाठी, त्याच्यासाठी. तर 2 अंडे कंपल्सरी असतात. जर अंडा उकडून नाही खाल्लं तर ऑमलेट तरी तुम्ही कोणत्याही पद्धतीने देऊ शकता, पण मुलांना रोज अंडी तुम्हीही देत जा. तर इथे मी नाईटला गॅस बंद करत असते जेव्हा गरज नसते तेव्हा. तर कॉक पण मी ऑन करून घेतला आणि गॅस पेटवला. आता याच्यावर ठेवते अंडे आणि त्याच्यानंतर मला घालायचं आहे भात, कारण मुलांना नाश्त्याला वगैरे भात पाहिजे आणि डब्याला पण भात पाहिजे, याच्यासाठी तेही करून घेते. आणि रात्रीच भांडे घासून ठेवले ना तर खूप सोपं जातं आपल्याला, आणि किचन पण क्लीन असलं ना तर स्वयंपाक करायला खूप उल्हास येतो. तर मी इकडे अंडे आणि भात ठेवलेला आहे आणि आता मी कपडे धुवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी कपडे भिजत घालत आहे लवकरच, कारण आज खूप छानपैकी ऊन पडलं होतं व्यवस्थित असं, आणि कपडे पण भरपूर होते. मुलांचे स्कूलचे होते, स्पोर्ट ड्रेस होते आणि स्कूल युनिफॉर्म हे सगळे होते. तर अशी मोठी बकेट भरून कपडे होते आणि मुलीचे NCCचा ड्रेससुद्धा होता. तर हे पूर्ण मी धुवून घेणार आहे. त्याच्यासाठीच हे कपडे मी आता भिजत घालत आहे. कपडे एक 15 ते 20 मिनटं असं मी मुरत घालते, म्हणजे मळ वगैरे काही असेल तर छान फुलला जातो त्याच्यामुळे. आणि सॉक्स पण होते मुलांचे, मी डेली सॉक्स पण धुते, कारण पाय त्यांचे दिवसभर शूजमध्येच असतात ना, तर घाण वास येतो याच्यासाठी. तर डेली धुतलं म्हणजे तेही चांगलं असतं मुलांच्या हेल्थसाठी. तर इथे मी कपडे भिजवून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मला दिवसभराची कामे भरपूर आहेत आणि तेही करून घेते. तर मस्त इथे आता मी कपडे भिजवून घालत आहे आणि मुलीचा NCCचा ड्रेस मी बाजूलाच ठेवला, कारण निरम्याच्या पाण्यामध्ये जर घातला ना आपण तर त्याला डाग लागतात. याच्यासाठी मी ते घालत नाही, फक्त नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून थोडीशी साबण लावून व्यवस्थित मी छान स्वच्छ करून घेते. निरम्याच्या जर पाण्यात घातलं तर आणि त्या फिकट होतो, निरम्यामुळे कलर पण त्याचा व्यवस्थित राहत नाही याच्यासाठी. तर चला, इथे कपडे पण मी छान भिजवून घेत आहे आणि मुलं पण माझे शांत होते. त्यांनी त्यांची कामं करत होते, चालू होतं त्यांची कामं करणं. तर ब्रश वगैरे करणं आणि स्कूलसाठी रेडी होण्यासाठी सगळे कामे त्यांनी त्यांचे बघून घेतात. आता थोडे मोठे झालेत ना, लहान होते तेव्हा खूप परेशानी होत होती माझी, पण आता मोठे झालेत ते स्वतःची कामं स्वतःच करतात. तर इथे माझे कपडे भिजवणे झालेले आहे आणि हात मी स्वच्छ धुवून घेते, कारण निरम्याचे पाणी असतं ना तर स्किनला चांगलं नसतं याच्यासाठी. तर स्वच्छ हात धुवून घेतले मी. तर इकडे अंडे तर उकडतच आहे आणि किचन पण किती छान क्लीन दिसत आहे बघा. जर थोडे थोडे भांडे पडले आपण आणि लगेच घासून घेतलं तर आपल्या किचनवरती राडा पण दिसत नाही, काही नाही. आणि चला, आता बाहेरचं अंगण वगैरे मला क्लीन करून घ्यायचं आहे, तेही करून घेते. आणि जसं क्लीन केलं ना अंगण खूप सुंदर वाटतं. चला, तर अंगण पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आज ऊन आहे, तर छान ऊन आलेलं आहे आज.
तर मी कपडे पण भिजू घातलेत आणि भात पण शिजायला टाकलेला आहे. तर चला फ्रेश होते, तोंड पण धुवून घ्यायचं आहे आणि ब्रश करून चहा करून घेते. तोपर्यंत भात जे टाकलेला आहे तोही शिजल. तर चला राहिलेली कामे आता मी करून घेते. आत्ता उठले पिल्लू. तर इथे अंडे पण उकळले आहेत, भात पण मी घातलेला आहे. इथे चिया सीड्स मी भिजवले होते रात्री. तर आता ब्रश करून चिया सीड्स पण पिऊन घेते. सर्व कामे झालेली आहेत आणि मी आता बसले आहे निवांत मस्त गॅलरीमध्ये. कपडे पण लवकर झाले, त्याच्यानंतर आंघोळ केली, जेवण केलं आणि मस्त आता मी बाहेर बसले होते. तर मस्त माझ्या मुलीने माझी हेअरस्टाईल केलेली आहे, खूप छान केली. पाठीमागून मस्त पिन लावलेला आहे, दाखवते तुम्हाला. इथे पिन पण मस्त लावलाय, छान हेअरस्टाईल केलेली आहे तिनं. तर मी केस धुतले होते, तर केस वाळवण्यासाठीच बाहेर बसलेली होते, पण छान हेअरस्टाईल केली तिने एकदम येऊन. चला मला दाखव तुम्हालाही. मस्त पिळे घालून मस्त हेअरस्टाईल केलेली आहे. तर पूर्ण काम झालेलं आहे, फक्त आता जेवलेली भांडी घासायची राहिलेत आणि गाड्यांचा खूप आवाज येत आहे. तेही थोड्या वेळाच्या नंतर मी घासून घेईल आणि मग संध्याकाळचं काय स्वयंपाक तेही प्लॅनिंग आहे. चला तर मिस्टर तर झोपलेलेच आहेत आणि मुलांना आज होती सुट्टी शाळेला, तर मुले घरीच आहेत. मी ना मम्मीची हेअरस्टाईल बनवली, खूप छान आली हेअरस्टाईल, खूप सुंदर गेली. या मी तुम्हाला दाखवते. मी ना हेअरस्टाईल बनवली, हेअरस्टाईल केलेली आहे. आम्ही फोटोज पण टाकलेले आहे हे स्नॅपचॅटमध्ये, तुम्ही बघा. ठीक आहे. कशी वाटली मम्मा तुला? खूप मस्त केली हेअरस्टाईल, खूप छान, एकदम सुंदर. मी तेव्हापासून याला ट्राय करू लागले. तर इथे मी बसलेली होते टी व्ही बघत आणि माझ्या मुलाचा अभ्यास पण चालू होता आणि छोटी मुलगी, माझ्या जावचा मुलगा, आम्ही टी व्ही बघत होतो. आणि मोठ्या मुलीचा तर अभ्यास चालूच आहे, सॉरी. आणि इथे बघा किचनमध्ये पण काही जास्त राडा नाही आहे, थोडेसेच भांडे होते जेवण वगैरे केलेले घासण्यासाठी. तर किचनचं पण काम पूर्ण आवरलं आहे, किचन क्लीन करून घेतले मी, हे बघा. आणि इथे भांडे पण झालेले आहेत. तर आता झाली आहे झोपण्याची वेळ. तर आता मी बनवत आहे कॉफी आणि गरमी खूप होत आहे. तर तुमच्या इकडं कशी आहे गरमी तेही सांगा, पाऊस वगैरे काही चालू आहे का. आणि इथे ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी, कॉफी बनवण्यासाठी. तर किचन इथं पूर्ण क्लीन झालेलं आहे, भांडे पण झालेत माझे. आणि इथे बनवत आहे मी कॉफी. तर पाणी झाले आहे गरम आणि कपामध्ये घातली आहे मी कॉफी. आता गरम पाणी घालून घ्यायचं आणि मस्त याला हलवून घ्यायचं. नो शुगर कॉफी. चला तर झाली तयार. आता हे देते मिस्टरांना. हे घ्या कॉफी. चला तर डेली मिस्टरांना कॉफी झाली आहे, झोपण्याची वेळ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.